दत्त माझा श्री दत्ताचा श्री ऋषी कुमार मदवरी करी कृपा हे पदांबुजधारा करी द्वै करी पूजा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची स्तवन करीन तुझे दोष होईल स्वामी जन्मुनी ऋषी वंशी वास सह्याद्री धामी उभय नट नटोनी मानवी वेशधारी विहरण करताय गौतमी तट
तीरे दत्तराजया मागतो तुला स्तुती कारणे यश दे तू मला जीवी बालकू आणगे रडे मग जननी सांगळे बरे वस्तू ठेवून बुली आळपूरवी माय माऊनी अवधूता आत पुरवावी माय माऊली दोष हे चुकवी सह्याद्री शिखरे रम्यम् आत्र्यनसूयनन्दम् तं वन्दे परमानन्दम् श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुम् श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुम् सद्गुरु ही जगत पिता सत ही पालनहार सत प्रभु के श्री चरणों में नमन है सो बार रे भक्ता नमन है सो गुरु जगत पिता सत ही पालनहार सत प्रभु के श्री चरणों में नमन है बारंबार रे भक्ता नमन है बारंबार मास में प्रभु ने जन्म लिया अखियन सया के कोड को प्रभु ने धन किया ये भक्ता प्रभु ने धन किया सीता कान करे को नाथ दे पांचालेश्वर भोजन उनका निद्रा करे माहौर में निद्रा करे माहौर में भक्ता जाओ स्वामी मला भेट जाओ भक्ता
माझा नाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. भगवद्गीतेच्या या अध्यायामध्ये 10वा अध्याय विभूती योग. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्या जगमान्य उपदेश ग्रंथात मासांना मार्गशीर्ष हो 12 मासामध्ये सर्वश्रेष्ठ मास म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख करतात. मार्गशीर्ष अत्यंत पवित्र असा हा माह पवित्र का म्हणलेला आहे तर त्याचं कारण आहे. या महिन्यामध्येच या मासामध्येच एकादश मार्गशीर्ष एकादश हा दिवस म्हणजे जगमान्य ग्रंथ असलेला तो भगवद्गीतेचा ग्रंथ. या माहामध्येच गोपाळकृष्ण महाराजांनी अर्जुनाला उपदेश दिलेला आहे. याच महिन्यामध्ये जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज यांनीही अवतार धारण केलेला आहे. गोपाळकृष्ण महाराजांनी मार्गशीर्ष महा सर्वोत्तम असं का सांगितलेलं आहे त्याचं कारण इथेच आहे. उद्धव गीता म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये प्रचलित असलेला ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये सुद्धा यदू अवधूत संवाद असा उल्लेख आढळतो. राजा यदू म्हणजे गोपाळकृष्ण महाराजांचे हे पूर्वज हे वंशज. यदुवंशी श्री गोपाळकृष्ण महाराज आणि यदू राजाला श्री दत्तात्रय महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. आपण ही कथा पुढे ऐकणार आहोत. आणि या गोपाळकृष्ण महाराजांच्या पूर्वजांना उपदेश दिल्यामुळे यदुकुळीचे आराध्य म्हणून दत्तात्रय महाराजच आहे. महानुभाव संप्रदायाची संकल्पना ही पंचकृष्णावर आणि ह्या पंचकृष्णापैकी पहिले अवतार जे सांगितले ते गोपाळकृष्ण महाराज सांगितलेले आहे. आणि गोपाळकृष्ण महाराज जर दत्तात्रय महाराजांना आधी मानत असतील तर महानुभाव संप्रदायामध्ये आदी गुरु म्हणून दत्तात्रय महाराजांनाच मानावं लागते. दत्तात्रय महाराज हे महानुभाव संप्रदायातच नाही, वैष्णव संप्रदायात सुद्धा दत्तात्रय महाराजांनाच आदिगुरु मानलेला आहे. मग नाथ संप्रदाय असेल त्यामध्येही दत्तात्रय महाराजांनाच आदी मानलेला आहे. ऋग्वेद असेल, शांडल्य उपनिषद असेल, सर्व ग्रंथांमध्ये दत्तात्रय महाराजांना आदिगुरु मानलेला आहे. दत्तात्रय महाराज आहेच अवतार तसे आहे, आहेच तसे. तर आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा एका सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे, बाई एक आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्रिविध, श्री प्रभूंच्या ठाई द्विध, मात्र दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी एकविध. समाज कोणताही असो 3 प्रकारचे लोक त्यामध्ये सांगितलेले आहे. एक अनुकूल सांगितलेले, एक प्रतिकूल सांगितलेले आणि एक उदास सांगितलेले आहे. काही लोक तुम्हाला अनुकूल असतील, तुम्ही जेही कार्य करतायत जेही करतायत त्यामध्ये तुमच्या सोबत आहे. काही प्रतिकूल असतात, विनाकारण
काही करायला गेले की तुम्हाला विरोध करणार, विरोधात राहणार, विरोधाने वागणार. काही लोक मात्र उदास असतात, त्यांना तुमच्या चांगल्याशी काही घेणं नसतं आणि वाईटाशीही काही घेणं नसतं. गोपाळकृष्ण महाराजांच्या या चरित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्रिविध जण त्या ठिकाणी आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या कार्यकालामध्ये सुद्धा त्रिविध जण राहिलेले आहेत. काही अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहेत, काही उदास आहेत. मात्र आमचे गोविंद प्रभू बाबा या ठिकाणी द्विध जण आहेत, दोन प्रकारचे. एक तर अनुकूल असतील, नाहीतर उदास असतील. त्या ठिकाणी तिसरी प्रकारची क्वालिटीच नाही. आमचा एक अवतार जो सांगितलेला आहे दत्तात्रय प्रभू, सह्याद्रीचे श्री दत्तात्रय प्रभू, सह्याद्रीच्या या पर्वतामध्ये नानाविषयी क्रीडा करणारे आमचे दत्तात्रय महाराज मात्र त्या ठिकाणी एकविध जण आहे. त्या ठिकाणी त्रिविधता नाही. दत्त प्रभूविषयी कोणीही काही प्रतिकूल बोलण्याची हिंमत सुद्धा करत नाही. त्यांनी हिंमत करू द्या, लगेच ताबडतोब त्याला प्रचिती येईल. लगेच काही ना काहीतरी मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास त्याला नक्कीच होणार. तो विरोधात बोलूच शकत नाही, बोलूही नाही. आणि ईश्वर अवतार कोणताही असो त्यांच्याविषयी तर बोलूच नाही. आपण माणसं आहोत, मनुष्य मात्र होणे असावे. या सूत्रामध्ये सुद्धा भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात, अरे तुला माणूस म्हणून मी या जगामध्ये, या सृष्टीवर पाठवलेला आहे. अरे माणूस म्हणून वागणार, तू माणसासारखं वागणार, माणूस होईना तू. माणूस व्हावं लागेल, तुला माणूस बनावं लागेल. तुझं नाव माणूस नाहीये, तुझं आडनाव माणूस नाहीये. अरे तुला माणूस बनवलेला आहे. सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता तुला दिलेली आहे. मज मानुष जाहो जाना, मज मानुष जाहो जाना, मज मानुष जाहो जाना, मज मानुष जाहो जाना. तो सत करनी आना, नित धरनी तो सत करनी आना, दान धरनी आना. तो जीवना जीवेना, मानुष जाहो जाना, मज मानुष जाहो जाना, मज मानुष जाहो जाना, मज मानुष माणूस म्हणून तुला पाठवलेला आहे. अरे माणसासारख्या वागणार तू, माणूस म्हणून का वागत नाही? सर्वात बुद्धिमान म्हणून तुला बनवलेला आहे. अरे तुला भावना व्यक्त करण्यासाठी तुला भावना दिलेली आहे, बोलायला शब्द दिलेले आहे. पहा, प्राण्यांना सुद्धा कधी कधी आपण त्रास होतो, त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतात, बोलू शकत नाही. ते आपल्या फक्त भावना जिभेने चाटून व्यक्त करू शकतात. प्राणी जर लाडात आला असेल तर तो मालकाला जिभेने चाटेल. श्वानसारखा एखादा प्राणी असेल, तो आपली शेपटी हलवून आपली भावना व्यक्त करेल. पण माणूस मात्र देवाने असा एक बनवलेला आहे, अत्यंत शांत चित्ताने. जेवढीही कला आहे परमात्म्याकडे, त्या कलेला पूर्ण रूप देऊन हा माणूस बनवलेला आहे. माणूस बोलू शकतो, आपलं सुखदुःख व्यक्त करू शकतो, तो सांगू शकतो, बोलू शकतो. तो शब्दाद्वारे, स्पर्शाद्वारे आपली भावना व्यक्त करतो. एखादा हॉस्पिटलमध्ये जर एखादा आजारी माणूस असेल, तो बोलू शकत नाहीये. जवळ आस्तेवाईकपणे ज्याच्यावर प्रेम करणारा माणूस आहे, तो त्याच्या जवळ गेल्यानंतर तो स्पर्शाने आपली भावना व्यक्त करू शकतो. त्या ठिकाणी तो त्याच्या हाताला स्पर्श करेल, सांगेल. आपण त्याला बोलायला लागले की तो हाताला असं स्पर्श करेल की आपल्याला जाणवतं की काहीतरी होकार देतायत, नकार देतायत. ती भावना व्यक्त करण्यासाठी माणूस बनवलेला आहे. मनुष्य जन्म अनमोल रे,
मिट्टी में ना भूल रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना भूल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कब नहीं कब नहीं कब नहीं अब जो मिला है फिर न मिलेगा कब नहीं कब नहीं कब नहीं मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना भूल रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना भूल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कब नहीं कब नहीं कब नहीं अब जो मिला है फिर न मिलेगा कब नहीं कब नहीं कब नहीं लगता कुछ मोल रे मिट्टी में ना भूल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कब नहीं कब नहीं कब नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कब नहीं कब नहीं कब नहीं रे कब नहीं कब नहीं कब नहीं रे नुसतं माणूसच बनवलेला नाहीये, माणूसच बनवलेला नाही. माणसाला सगळंच द्वार उघडे केलेले आहे. चांगलं कर अथवा वाईट कर. चांगलं करशील तर ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाशील. वाईट जर करशील तर नरक आणि नित्य नरक तर तुझ्यासाठी ठरलेलंच आहे ना. मग जन्माला आल्यानंतर चांगलं का करू नये, चांगलं का वागू नये. पण आम्ही मात्र सगळ्या जगाचा विचार करत असतो. संतांनी जगाचा विचार करावा ठीक आहे, पण तुम्ही आम्ही सगळे जगाचा विचार करतो. जलालुद्दीन सुफी म्हणून एक होऊन गेलेले, अत्यंत श्रद्धेने त्यांनी आपल्या आराध्य देवाला प्रसन्न करून घेतलं. आराध्य देव समोर उभा राहिला. बोल जलालुद्दीन, काय पाहिजे तुला. ते म्हणाले, मी साऱ्या जगाला सुधरू इच्छितो. त्यांची आराध्य काहीच बोलले नाही, निघून गेले. बराच वर्ष निघून गेले, बराच काळ निघून गेला. मध्य वयामध्ये आले जलालुद्दीन. पुन्हा एक दिवस त्यांचे आराध्य त्यांच्या समोर उभे राहिले. बोल जलालुद्दीन, काय भाव आहे तुला. ते म्हणाले, जग तर काही सुधारलं नाही, पण माझा परिवार सुधारला पाहिजे. आराध्य काहीच बोलले नाही, तेही निघून गेले. पुन्हा सेवेमध्ये राहिले. वय थकलं, शेवटची अवस्था आली. पुन्हा आराध्य समोर आले. बोल जलालुद्दीन, काय हवंय. ते म्हणाले, आता जगही सुधारलं नाही, माझे लेकरे माझा परिवार हेही सुधारलं नाही. फक्त मी चांगलं राहावं, मी सुधारावं. आराध्याच्या मुखातून आवाज आली, पुन्हा प्रतिसाद आला. काय आला. अरे जलालुद्दीन, खूप उशीर केलंस, खूप उशीर झाला मला. वय निघून गेला, आता जायची वेळ आलेली आहे. अरे पहिलेच हे जर मागितलं असतं, आतापर्यंत जग सुधारलं असतं. तुम्ही जग सुधारायला निघालेले, लवकर सुधारणार नाही, होणारच नाही, शक्यच नाही. भारत सुधारायला निघालेले, भारत सुधारणार नाही. महाराष्ट्र सुधारायला निघाले, तरी होणार नाही. जिल्हा सोलापूर सुधारायला निघालेले किंवा जालना निघालेले, तिथं तेही सुधारणार नाही. आपण सुधरा, जग सुधरेल. प्रत्येकाने हा जर विचार केला तर आपल्या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते. सरकार असोशीनं कटोटीनं प्रयत्न करते, आटोकाट प्रयत्न करते. किती प्रतिसाद भेटते त्यांना, फार कमी. तर प्रत्येकाने जर आपलं घर, आपला परिसर, आपला अंगण जर साफ केलं तर गल्ली साफ होते. गल्ली साफ झाली की गाव साफ होते. गाव साफ झाले की तालुका साफ होते. तालुका साफ झाले की जिल्हा साफ होते.
जिल्हा साफ झाले की महाराष्ट्र राज्य साफ होते. महाराष्ट्र सुधारला, साफ झाला की भारत सुधारला. भारत सुधारलं की जग सुधारलं. प्रत्येकाने हा विचार करावा. मी का करावं, माझ्यामुळं काय राहिलेलं आहे असं नाहीये. एका राजाने असा पण केला, एका विहिरीमध्ये आणून दूध टाकायचं. सगळ्यांनी आपापलं दूध आणून टाकण्याचा विचार केला. प्रत्येक जण विचार केला, सगळेच दूध टाकायला लागले, मी पाणी टाकलं म्हणून काय बिघडलं. दुधाच्या ठिकाणी प्रत्येक जण पाणीच टाकत गेलं. विहीर तर दुधाने भरली नाही, पाण्याने मात्र भरून गेली. प्रत्येक जण हाच विचार करणार, मी का करावं, माझ्या वाचून काय राहिलं, माझ्याशिवाय काय राहिलं, असं होणार नाही. प्रत्येकाने आपल्यासाठी आपण सुधारावं. आपलं स्वयंकल्याण कशात आहे हे पाहावं. आपण आपलं कल्याण जर पाहिलं तर नक्कीच ईश्वर आपल्यापासून दूर नाही, ईश्वर आपल्या जवळच आहे. आपण प्रयत्न करत नाही. देवानं तर पूर्ण रान मोकळं ठेवलंय ना आपल्यासाठी, करण्यासाठी. कर, तुला जेवढं करता येईल तेवढं कर, जसं करता येईल तसं कर. पण आम्ही मात्र मी का करू, तो करेल ना, तो करतोय आपण शांत राहावा, तो करतोय ना आपण पाहावं, अशी अवस्था होते. परमार्थामध्ये मात्र हे कशोशीनं जाणवतंय, मुद्दाम जाणवतंय हे सगळ्या गोष्टी. जाऊ द्या ना, आपण नाही गेलो म्हणून काय झालं. आणि कोणासाठी आयोजन आहे. बाबा आयोजन करतायत, दत्त मंदिरामध्ये आयोजन होतंय. कशासाठी आयोजन होतंय. मग मी सुधारलो, तुम्ही सुधरा ना. मी घडलो, तुम्ही बी घडा ना. तुम्ही घडले पाहिजे, माझ्यासोबत तुम्हीही आले पाहिजे. आम्ही इतक्या लांबून बाबा लोक प्रत्येक वेळेस, म्हणजे आज 19वे वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचा सुरू आहे. प्रत्येक वेळ बाबा आटापिटा करतात. कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर 2 महिन्यापासून बाबाची आटापीट सुरू होते. पत्रिका काढणे, प्रत्येकाला आमंत्रणे, बोलवणे, मंदिर सजवणे, कार्यक्रमाचं आयोजन करणे. मग बाबाकडून काय चुकतंय. बाबाकडून काही चुकत नाही, चुकतंय आमच्याकडून. आम्ही नाही त्या ठिकाणी सुख पाहतोय, नाही त्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रस्ता भटकतोय. खरं सुख संसारामध्ये नाही हो. खरं सुख जर संसारामध्ये असता ते परमार्थ आणि मंदिर आणि साधू संत झालेच नसते ना. असं हिंदीमध्ये एक म्हण आहे, दर्पण में मुख और संसार में सुख होता नहीं है, सिर्फ दिखता है. आरशामध्ये तोंड पाहिलं तर तोंड दिसतं, पण सरकलं की निघून जातं, काही नसतं. तसं संसारामध्ये सुख सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते. सगळं कॉस्मेटिक येते, ओरिजिनल कुठे आहे. ओरिजिनल सुख जर त्याच्यामध्ये असतं संसारामध्ये तर मला सांगा, भगवान श्री चक्रधर स्वामी बडोज नगरामध्ये राजाचे पुत्र सर्वसंग परित्याग करून महाराष्ट्राच्या या गंगा तीरावर येत आहेत. तुम्ही म्हणता तुम्ही माळभाव आहेत म्हणून माळभावाचं सांगता, अजिबात नाही. आमचा द्वारकाधीश गोपालकृष्ण महाराज आहे ना, जरा संघाच्या तापाला निघून तिथं द्वारकेमध्ये द्वारका स्थापन केली. द्वारकेमध्ये राहिली किती दिवस. द्वारका पूर्ण सोन्याची बनवलेली आहे. 6 महिन्याच्या वर राहिलीच नाही गोपालकृष्ण महाराज त्या ठिकाणी. मग राहिले कुठं. भक्तांच्या सोबत, पांडवांच्या सोबत, अर्जुनाच्या सोबत त्या ठिकाणी राहिले. अजून दुसरं उदाहरण देऊ, महावीर यांचं आहे. महावीर राजघराण्यातले आहेत. सगळं वैभवाचा त्याग केला. गौतम बुद्ध आहेत, राजकुमार होते. दुःख पाहिलं सोडून दिलं संसार. संसारामध्ये सुख असतं तर गौतमी झाले नसते, जैनही झाले नसते, महाळभावही झाले नसते. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है एक गाँव. कभी धूप तो कभी छाँव.
दोनों रहते जिसमें जीवन है वो नाव। ऊपर वाला फांसा फेंके नीचे पडते दाव। वरच्या हातात सूत्र आहेत सगळे। गोपाळकृष्ण महाराजांनी सुद्धा आपल्या गीता या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्यनाम सहस्रेषु कश्चित् धतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित् मा द्वेति तत्पथ। देवाकडे येणं इतकं सोपं नाहीये, त्यालाही मागची जोड असावी लागते। परमार्थ इतका सोपा आहे का? परमार्थ सोपा नाहीये। परमार्थाने मागची कर्म आपली चांगली असावी लागतात। जर जोड चांगली जोडली असेल तर नक्कीच त्याची पाय परमार्थाकडले, मंदिराकडे, साधू संतांकडले ओढले जातात। जर जोड जोडली नसेल तर मोठं अवघड होतं। मंदिराच्या समोर गेट पर्यंत येतो माणूस, हात जोडण्याची इच्छाही असते पण हातही जोडू शकत नाही। ऊपर वाला फासा फेंके नीचे पडते दाव। कोणी यावं देवाकडं हेही देवाला मान्य असावं लागतं। महाभारताच्या प्रसंगामध्ये 11 अक्षयणी सेना कौरवांकडे आहे, 7 अक्षयणी सेना पांडवांकडे आहे। अक्षयणीवर किती शून्य माहितीये तुम्हाला? 25 शून्य असतात त्याच्यावर। तेव्हा एक अक्षयणी सेना होती। एकाही दाई शेकडा, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व असं करता करता पद्म, महापद्म, शेवटी अक्षयणी म्हणजे 25 झिरो त्याच्यावर येतात, आपल्याला मोजता येत नाही। अशी 11 अक्षयणी सेना कौरवांकडे, 7 अक्षयणी सेना पांडवांकडे। पण यामध्ये गोपाळकृष्ण महाराजांचं कोण आहे? एक उद्धव अर्जुन वाचून कोण आहे त्यांच्या? कोणीच नाही। मग हे काय होतं? सगळा परिवार, जो 56 कोटी यादवांचा परिवार सांगितलं, ते काय सांगितलं? हे सगळं असंच आहे। देव स्वतः प्रत्यक्ष असताना सुद्धा देवाचं कोणी झालं नाहीये। आता तर देव दिसतच नाहीये। देव दिसत नाही अशातला प्रकार नाही। देवांचा साक्षात्कार मात्र प्रत्येक वेळा प्रत्येक ठिकाणी हा होत असतो। आमचे चर्मचक्षु त्या देवाला पाहू देत नाही। घडतं आमच्या सोबत, सगळं घडतं, सगळ्या गोष्टी होतात, घडतात, दिसतात, समजतं काहीतरी आहे। पण तरी आमची पावलं परमार्थाकडे, देवाकडे वळत नाही। संसाराचं चक्रच तसं आहे। मग त्यातून जो बाहेर निघतो त्यांच्यासाठी मात्र ईश्वर अत्यंत जवळ आहे, जवळ आहे, अगदी निकट आहे। आपण जायला पाहिजे, पाहायला पाहिजे, करायला पाहिजे। मलाही मन जात नसेल, इंद्रिय जात नसेल, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न करावं, यावं, बसावं, ऐकावं। श्रवण, मनन, कीर्तन ही भक्ती, नवविधा भक्तीमधला हा प्रकार सांगितलेला आहे। तुम्ही कीर्तन करा, भजन करा, भलेही तुमचं तन इथं असेल, मन तिथं असेल, हाताने टाळ्या वाजत असताल, कानाने ऐकत असताल, इकडून ऐकत असताल, इकडून जात असेल, लक्षात राहत नसेल, पण तरी करायला हवं। आज हितोपदेश म्हणून हे तुम्हाला सांगितलेलं आहे। हे मी सांगायची काही गरज नाही। ज्याचं त्याचं हित त्याला कळलं पाहिजे। दत्तकथा आहे, मी दत्तकथा सांगण्यासाठी आलो। बाबांच्या प्रयत्नाला यश लाभावं असं दत्तात्रय महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे। करणाऱ्या माणसाचा उत्साह वाढवावा। करणाऱ्या माणसाला आपण तुम्ही करा बाबा, आम्ही तुमच्या सोबत आहे, एवढं जरी असे शब्द प्रेमाचे बोलले ना, बाबा असो की कोणी असो, तुम्ही आम्ही असो, माणसाला हुरूप येते, एक उभारी येते, काहीतरी करावं वाटतंय। अजून प्रत्येकाला बाबांनी फोन करून बोलवावं, या हो या, कीर्तन सुरू झालेलं आहे, भजन सुरू झालेलं आहे, प्रवचन सुरू झालेलं आहे। हे दांदल मोक्षासारखं नाहीये। दांदल मोक्ष करायचा तर बाबाच आपलं ठिकाण विसरून जातो। हे तुम्हाला मला कळायला पाहिजे। असो, मार्गशीर्ष महिना आहे, दत्तात्रय महाराजांचं हा सप्ताह आहे, 19वे वर्ष आहे। आणि ह्या 19 वर्षाच्या या अथक परिश्रमातून हा साकार होत असलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या या सप्ताहानिमित्त जे विशेष करून उपस्थित आहेत
बाबांचे कुलाचार्य या ठिकाणी आहेत, आदरणीय श्रद्धेय पातस्वरी आमचे पात्रेकर बाबाजी, बाबांच्या पाठीमागे बाबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून अगदी सहकार्य ज्यांचं असतं असे आमचे कोरडवाडीचे बाबा, आदरणीय श्रद्धेय आनंदराज बाबाजी आणि उपस्थित असलेले सगळेच ग्रामस्थ, दत्तप्रभू दत्तकथा ही सुरुवात करत असताना अत्यानंद मलाही होतोय की ह्या निमित्ताने दत्तात्रय महाराजांच्या कथा श्रवण करण्याचा, ऐकण्याचा, ऐकवण्याचा हा योग आज तुम्हा सर्वांना आहे. तुम्हाला माहिती आहे दत्तात्रय महाराज अशातला प्रकार नाही. तुम्हालाही माहिती आहे जगद्गुरु दत्तात्रय महाराज, प्रत्येकाच्या घरामध्ये दत्तात्रय महाराजांचा एक फोटो असतोच असतो, हे निर्विवाद सत्य आहे. फक्त फरक इतका असतो, कुठं 3 मुखी असेल तर कुठे 1 मुखी असेल. संकल्पना जर तशी पाहिली तर 1 मुखाचीच आहे. मग शांडल्य उपनिषद असेल किंवा महानुभावांचं सह्याद्री वर्ण हा ग्रंथ असेल, या सर्व ग्रंथामध्ये वगैरे किंवा आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी जे आमचे सानंदाता आहे, त्यांनीही एकमुखी दत्त सांगितलेलं आहे. या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण, या मार्गाशी म्हणजे ह्या ईश्वर मार्गाला श्री दत्तात्रय प्रभू हे आदि कारण आहे. उदार राणी की मया केली समोटी, उदार राणी की मया केली समोटी. प्रभु दत्त तुला, प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. गुरु दत्त तुला प्रणाम कोटी. प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. उदार राणी की मया केली समोटी, उदार राणी की मया केली समोटी. प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. तव करुणे हरिचरे, तृप्तीने मनराज हरिचरे. तव करुणे हरिचरे, तृप्तीने मनराज हरिचरे. सजीव जारी दृष्टी हरि दत्त तुला, प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. प्रभु दत्त तुला प्रणाम कोटी. भगवान श्री चक्रधर स्वामी दत्तात्रय महाराजांचा विषय आता सुंदरपाठ या ग्रंथामध्ये सांगतात. त्रेती भोगभूमी श्री दत्तात्रय प्रभू गोसावी ऋषीवंशी आत्रिपासून अनुसरेच्या गर्भे चतुर्युगी वैदृश्य अवतार स्वीकारले. दत्तात्रय महाराजांविषयी मात्र एक विलक्षणता आहे आमच्या. कृष्ण महाराज जर म्हणतील तर तुम्ही सगळे सांगताल की दत्तात्रय कृष्ण महाराजांचा द्वापार युगामध्ये माघारी, मध्यांमध्ये किंवा शेवटच्या चरणामध्ये असं गोपाळकृष्ण महाराजांचा हा अवतार झालेला आहे. दत्तात्रय महाराजांचं मात्र त्रेतायुगी आहे. त्रेतायुगी भोगभूमीमध्ये. आता त्रेतयुग जर धरलं तर युग 4 आहे.
कृत, त्रेत, द्वापर आणि कलियुग. कृतयुग म्हणजे कृत म्हणजे केलेलं आहे, निर्माण केलं, बनवलं. त्रेत म्हणजे त्या ठिकाणी 3 देवता त्यांचं अधिष्ठान आहे, त्यांची सत्ता आहे त्या ठिकाणी. द्वापर म्हणजे दोन्हीच्या अलीकडं आहे, म्हणून त्याला द्वापर म्हणतात. आणि कलियुग म्हणजे आता सध्या जे सुरू आहे ते कलियुग. कलीचा अर्थ जर कसा पाहिला तर कलीचा अर्थ होतो आकर्षण. कळी म्हणजे आकळीले, सत्याते, धर्माते, आयुष्याते सगळ्या गोष्टी आकळल्या गेलेल्या आहेत. धर्म कमी कमी होत चाललेला आहे. धर्म कमी होत चाललेला आहे असं तुम्ही म्हणताल तर तुम्ही पुन्हा प्रश्न करता की बाबा आता मंदिर तर जागोजागी प्रत्येक गल्लोगल्ली आहे. पण हेच आमची शोकांतिका आहे. आमच्या हिंदू धर्मामध्ये हीच मोठी शोकांतिका आहे. मंदिर आम्ही उत्साहाने निर्माणही करतो, त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा ही मूर्तीची केली जाते. पण ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशीच आमचा उत्साह आणि आमची गर्दी त्या ठिकाणी राहते. दररोजच्या निमित्तासाठी आपण त्या ठिकाणी नित्य नेमाने जाऊ असं कधी घडत नाही. यवन लोकांमध्ये पहा, लहानपणापासूनच त्यांच्या मुलाला ते वळण लावलं जातं धर्माचं. आज किती लोकांना आपल्या धर्माविषयी माहिती आहे? लहान मुलांना सांगा, तुम्हाला किती वेळ आहे की तुम्ही धर्माविषयी त्यांना सांगता? किती मुलांना तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाताय लहानपणी की हे आपले साधू संत आहेत, आपल्या हिंदू धर्माची धर्म पताका यांच्या खांद्यावर आहेत, यांच्या जवळ बसावं, यांचं सत्संग करावं, यांचा उपदेश घ्यावं, यांच्या जवळ जावं, मंदिरामध्ये नतमस्तक व्हावं, असं आपण किती वेळा आपल्या मुलांना सांगतो? फार कमी वेळा सांगतो. आकर्षण होत चाललंय, हे होऊ न देणं. पहा तुम्ही, सत्यता, पवित्रता कमी होत चालली. त्याच्यासाठी आपणच निमित्त आहे. आपण पुढाकार घ्या, आपल्या मुलांना सत्संगाला लावा, मंदिरामध्ये त्यांना पाठवा. नक्कीच त्यांना वळण लागेल. आई कळेल, वडील कळेल. आम्ही आता पाश्चात्य संस्कृती आमच्याकडे आणतोय, मदर डे, फादर डे. ही आपली संस्कृती नाही. आपल्याकडे मातृपितृ पूजन आहे, दररोजच आहे. देवाला वंदन करावं, स्नान करावं, सकाळी देवाला वंदन करावं, आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा, वाडवडील असतील त्यांचा आशीर्वाद घ्यावा. देवाजवळ जाताना देवासमोर पुन्हा नतमस्तक व्हावं, देवाला हात जोडावा. देवा, मी घरातून बाहेर निघालेलो आहे, आपणही माझ्यासोबत चालावं. घरी तुमची वाट पाहते कोणती, आई वडील वाट नाही पाहत. घरातलं जे देव तुम्ही बनवलेलं आहे ना, देवानं दिलेलं जे घर आहे ना, ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते देवाचं घर आहे. त्याची पावित्र्यता राखणं हेही आपल्या हातामध्ये आहे. किती मुलांना आम्ही शिकवलं की घरातून जात असताना, घरातून बाहेर निघत असताना देवाला हात जोड म्हणून. फार कमी. म्हणून कली आहे. कली म्हणजे आकर्षण आहे. सत्याला, धर्माला, आयुष्याला, सगळ्या गोष्टीला आकर्षण होत चाललेलं आहे. 100 वर्षाची आयुष्य मर्यादा आहे. या कोरोनाच्या काळानंतर तर इतकं भयानक परिस्थिती होत चाललेली आहे. 25-25, 30-30 वर्षांच्या मुलांना अटॅक यायला लागलेले. अटॅक यायचं कारण काय? काय येत आहे तुम्हाला अटॅक? 100 वर्षाचं तुम्हाला कलियुगाचं आयुष्य आहे. 100 वर्ष किती जण जगतात? 50 वर्ष जगला तर मग तो बरोबर व्यवस्थित आहे, ठीक आहे. 60 वर्ष जगला तर वा, 70 वर्ष जगला तर आपण आश्चर्यचकित व्यक्त करतो, अरे वा, बरीच वर्ष राहिले. 70च्या पुढे गेल्यानंतर वा वा, इतिहासच झाला हा तो. 70च्या वर जगल्यानंतर कोरोना नंतर कमी होत चाललंय, वय कमी होत चाललंय, सत्यता कमी होत चाललेली आहे. मात्र दत्तात्रय प्रभूंचा हा त्रेतायुगामध्ये अवतार आहे. आणि दत्तात्रयांचा तर चतुर्युगी अवतार सांगितलेला आहे, 4ही युगामध्ये आहे. मग त्रेतामध्ये अवतार झाला म्हणजे नंतर मग 3च युग होतात, त्रेत, द्वापर आणि कलियुग. मग 4ही युग कसे आहे? याच्यासाठी आमचे पूर्वसुरी सांगतात की दत्तात्रय महाराजांचा अवतार हा झालेला आहे, चतुर्युगी आहे, हेही सत्य आहे. पण ह्या जो चालू आहे त्या चौयुगामध्ये नव्हे, तर मागच्या कृतयुगामध्ये दत्तात्रय महाराजांचा अवतार झालेला आहे. असं चिरायू अवतार आहे.
अवतारांची एक असते की अवतार काही कामानिमित्त वरातो शापातो असे खाली येतात, आपल्या काळजातो खाली येतात. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परित्राणाय साधूनाम, साधूजनांचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृताम, दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी, आणि तिसरं कार्य असं धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करण्यासाठी. अवतार येतातही आपलं अवतार कार्य पूर्णही करतात आणि निघूनही जातात. मात्र दत्तात्रय महाराजांचं तसं नाही आहे. दत्तात्रय महाराजांचं मोठं अवघड काम आहे, अत्यंत कडक काम आहे. ऋषिवेश आहे, हो ऋषिवेश आहे. चारही युगामध्ये आहे, चिरायू अवतार आहेत. सप्त चिरंजीवी सांगितलेले आमच्या धर्मग्रंथामध्ये. बली सांगितलेला आहे, हनुमंतराय सांगितलेले आहे, ऐकले. तसे हे चिरायू अवतार दत्तात्रय महाराजांचं चारही युगामध्ये आहे. मग त्रेतामध्ये झाल्यानंतर जर 3च युग होतात ना हो, तर हे मागच्या कृतयुगातले आहे. किंवा कृतयुग संपदा आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीला या दोन्हीच्या संधीमध्ये दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला. आता द्वापर युगात तुम्ही आम्ही होतो, परंतु आपल्याला आठवण नाही. त्रेतायुगामध्ये तुम्ही आम्ही होतो, पण आपल्याला आठवण नाही आहे. आपण कृतयुगामध्ये होतो, कृतयुगात आपला उद्धार झाला नाही. आपण त्या ठिकाणी अधर्माने राहत राहिलो, म्हणून खालच्या युगामध्ये आलो. खालच्या युगामध्ये धर्मकर्म केलं नाही, म्हणून खालच्या युगात द्वापर युगात आलो. द्वापर युगात आपण पांडव पक्षाकडून होतो, आपण सगळे कौरव पक्षाकडूनच होतो, म्हणून आपल्याला कलियुगात यावं लागलं. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा आपण तसंच वागावं म्हणल्यावर आपला उद्धार व्हावं की नाही. देवाने आपल्याला मनुष्याला या युगामध्ये पाठवलेलं आहे, या सृष्टीमध्ये मुक्तीमध्ये आहे, स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी, आत्मकल्याणासाठी, स्वतःचा उद्धार करण्यासाठी, मुक्तीसाठी पाठवलेला आहे. मुक्तीकडे आपण जातच नाही, त्याच्याकडे लंबोनी पाहत नाही. हीच मोठी शोकांतिका होते. कधीतरी प्रयत्न करावा आपण देवाकडे येण्याचा. पहा, देवाकडे आल्यानंतर माणसं ऑटोमॅटिक जी धार्मिक माणसं असतात ना, त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, दुसऱ्यांचं दुःख पाहून त्यांनाही दुःख होतं. एवढी मृदता त्यांच्या मनामध्ये, कोमलता येऊन जाते. काही वाटत नाहीये, काही वाटत नाही आपल्याला की असं का होत चाललंय, का असं कुठपर्यंत चालणार आहे, कुठपर्यंत होणार आहे. म्हणून आपलं आत्मकल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी ईश्वराकडे जाणे, ईश्वराला प्राप्त करून घेणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि त्यासाठी ईश्वर अवतार आहेत. ईश्वर अवतारामध्ये दत्तात्रय महाराज आहेत. मग दत्तात्रय महाराजांचं सोपं असेल, आपल्याला भेटत असतील. आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात की सोपं नाही आहे. सहज भेटते ती गोष्ट टिकेलच, तिची शाश्वती नाही आहे. जी लवकर वस्तू भेटत नाही ती टिकेल, मात्र याची शाश्वती असते. झटपट तुम्ही काय करता, झटपट तुम्हाला भेटत, झटपट निघून बी जाईल. आमच्या दत्तात्रय महाराजांचं वेगळं गाव आहे. दत्तात्रय महाराज हे जे आहेत ती अमोघ दर्शन किंगा. अमोघ म्हणजे लवकर भेटत नाही, आणि भेटलं की जात नाही. ती भेटलं की भेटलं, कायमस्वरूपी भेटलं. सोपा मार्ग आहे. ईश्वर अवताराला, ईश्वराला प्राप्त करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग दत्तात्रय महाराजांजवळ आहे. पण ते लवकर होत नाहीये. त्याच्यासाठी मोठी कठीण तपश्चर्या करावी लागते. आता तुम्हाला या कथेमध्ये मी कथा सांगेन. चांगदेव भट आणि दखल्यांची कथा आहे. त्याच्यासाठी नियम असतात. त्या नियमाप्रमाणे जर वागलं तर सहज सुलभ आहे. आणि तुम्ही नियमाप्रमाणे जर वागले नाही तर तुमच्यासाठी अत्यंत दुर्लभ ती वस्तू आहे. दत्तात्रय महाराजांचं मात्र विशेष नाहीये, अमोघ दर्शन. ते लवकर दर्शन देत नाही, आणि दर्शन दिलं की त्याचा तो मार्ग त्याचा उच्छेद होऊन जातो, एकदम तो मोकळाच होऊन जातो, मुक्तीकडेच गेला, मुक्तीच झाली त्याची.
ते अमोघ दर्शन केलं. मग दत्तात्रय महाराज आहे तरी कसे? त्यांना प्राप्त करण्याचा उपाय तरी कोणता आहे? त्यांना प्राप्त करावं तरी कसं? दत्तात्रय महाराज काही वेगळे आहेत अशातला प्रकार नाही. यासाठी आमच्या चक्रधर स्वामींनी अजून एक सूत्र सांगितलेलं आहे. युगानुरूप परमेश्वर क्रीडली तरी किंचित विलक्षण. त्यांना ओळखता येत नाही हो. नानाविषयी क्रीडा आहे त्यांची. युगानुरूप क्रीडा आहे त्यांची, पण नानाविषयी ही विशेषता आहे. ऋषिकुळी जन्मलेले आहे, ब्राह्मणांच्या वंशामध्ये आलेले. पण आमच्या दत्तात्रय महाराजांची एक विशेषता आहे. सह्याद्रीच्या पर्वतामध्ये विविध वेशाने दत्तात्रय महाराजांचं विचरण असतं. लवकर भेटत नाही. महानुभाव संप्रदायामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर 10 प्रकारे दत्तात्रय महाराजांचं अवतार वेगवेगळे दाखवलेले आहेत. कधी बालरूपामध्ये, कधी बालवेशामध्ये, कधी पारधीच्या वेशामध्ये, कधी मातंगाच्या वेशामध्ये, वेगवेगळी रूप आहेत. कधी गोंधळाच्या रूपामध्ये, कधी फकीराच्या रूपामध्ये. पण ज्यांनी ओळखलं ना त्याचा उद्धारच झाला. परशुरामाने ओळखलं त्याचा उद्धार झाला. सर्पराजुनाने ओळखलं त्याचाही उद्धार झाला. चांगले भट तिथपर्यंत पोहोचले नाहीये, त्यांनी पाहिलं पण ओळखू शकले नाहीये, नाही तर त्यांचाही उद्धार तर ठरलेलाच होता. आमचे नागराज व्यास कपाटे म्हणून आमचे पूर्वसुरी होऊन गेलेले. 45वर या ठिकाणी पासून जवळच आहे. 45वर त्यांना दत्तात्रय महाराजांनी प्रत्यक्ष भेट दिली हो. नेहमी देवाजवळ आळवणी करायची, देवाला आळवायची, देवा मला भेट दे, कधी मला पावशील. आम्ही भजन मात्र म्हणतो, आता तरी देवा मला पावरे, नुसतं शब्द असतात आमचे. पण देवाला कधी आम्ही आततेने अशी कधी हाक मारली की देवा तू तुझं दर्शन व्हावं, तू भेटावा, तू व्हावा, तू पाहिजे. आम्ही मात्र संसारिक वस्तू मागत राहतो. देवा बांगला दे, गाडी दे, शेत दे, मुलगा दे, धन दे, संपत्ती दे. देवाला कधी मागतो आम्ही? ज्यांनी देवाला मागितलं ना त्याला देवच भेटला, आणि ज्याला देव भेटला ना त्याला पुन्हा काही मागायची काही गरजच नाही. किती वाट पहावी दत्तात्रय अवधूता, तुम्ही जाहो दिगंबर दत्त गुरु भगवंता. तुम्ही जाहो दिगंबर दत्त प्रभु भगवंता. किती वाट पहावी, वाट पहावी, किती वाट पहावी दत्तात्रय अवधूता. तुम्ही जाहो दिगंबर दत्त प्रभु भगवंता. तुम्ही जाहो दिगंबर दत्त प्रभु भगवंता.
देव दुर्लभ नाही. आमच्या स्मृती स्थळामध्ये एक स्मृती अशी आलेली आहे आणि त्या ठिकाणी महादाईचा त्यांची एक शब्द आहे, त्यांचे एक वाक्य आहे, त्यांची एक ओळ आहे. ही सृष्टी माझी देव दुर्लभ ही देव ते आठवीचा दुर्लभ. ह्या जगामध्ये या सृष्टी माझी मध्ये देव दुर्लभ आहे का? देव तर सुलभ आहे. देवाला आठवणारा हा दुर्लभ आहे. आम्ही देवाला आठवत नाही, देवाला आर्ततेने हाक मारत नाही. कौन कहता है भगवान खाते नहीं, अरे तुम यशोदा के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, अरे तुम गोपियों के जैसे नचाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, अरे तुम यशोदा या मैया के जैसे तुम उनको सुलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, कौन कहता है? अरे देव नाचतो. द्वापर युगातला आमचा गोपाळ कृष्ण नाचलाय, गोपिकाई सोबत नाचलेला आहे. लहानपणची अवस्था आहे गोपाळकृष्ण महाराजांची. ठुमकत ठुमकत चाललाय. लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. मग मोठी माणसं आपल्याला काय आवडत नाही? लहान मुलं आवडण्याचं कारणही आहे. आम्ही जसे जसे मोठे होत गेलो ना तसं आमचं मन बुद्धी सगळे वाईट विचारांनी भरत गेली. द्वेष, मत्सर, हेवा हे आपल्या मनामध्ये भरत जातं, बुद्धीत भरत जातं आणि त्याचा भाव आपल्या चेहऱ्यावर उमटत जातो. चेहऱ्यावर ते भाव उमटले की माणसाचा निर्गुण निरागस असलेला चेहरा भयान भेसूर वाटायला लागतो. आणि भेसूर वाटणारे तुम्हाला सगळ्यांचे चेहरे थोडा वेळ थोडा काळ जवळ बसलं असं वाटतं आता इथून लवकर उठून जावं. का वाटतं? कारण आमचं बोलणं वागणं असं आहे, आमच्या शब्दाला धार आहे. कोणाला आधार घेणारे शब्द नसतात. धार दिली की त्याला कापणारे, हृदय कापणारे, विचारांना कापणारे असे आमचे शब्द निघतात. निरागसता ती लहान मुलामध्ये निरागसता असते. तुम्ही साधं चॉकलेटही द्या त्यांना, कसे तुमच्या जवळ येतात. काय अपेक्षा करतात? तरी त्यांच्या मनामध्ये असा द्वेष असतो आपल्याविषयी? नाही. त्यांचे चेहरे असे निरागस दिसतात. सात्विकता त्यांच्या चेहऱ्यावर असते. प्रत्येकाला लहान मुलगा पाहिले की असं वाटतं आपल्या कडेवर घ्यावा, आपल्या जवळ घ्यावा, आपण त्याचा पापा घ्यावा, मुका घ्यावा आपण त्याचं. कारण हे जसं आपण मोठे होत गेलो
आपले विचार बदलत गेले. मत्सर हेवा आपल्या हृदयामध्ये आला, आपल्या विचारामध्ये आला, आपल्या शब्दामध्ये आला. गोपाळकृष्ण महाराजांचं ते बाल्य रूप, ते ठुमक ठुमक चालणं, ते लढीकवाणी बोबडी बोल, आणि गोपाळकृष्ण महाराज ते मंथन करणाऱ्या गोपिकांकडे जातात आणि गोपिकांकडे तो लोण्याचा गोळा लोणी दे म्हणून गोपाळकृष्ण महाराज आग्रह धरतात. आणि गोपिका गोपाळकृष्ण महाराजांना नाचून दाखवण्यासाठी सांगते की नाचून दाखव, पहिले नाचून दाखव, मग तुला गोळा देते, मग लोणी देते. काय पिक्चर आहे ते, निरागसता आहे त्या गोपिकेमध्ये, निरागसता आहे. आणि गोपाळकृष्ण महाराज निरागस, लहानपणचं ते रूपच त्यांचं निरागसतेचं आहे. ते निवेदियन मला, ते निवेदियन मला, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हो निवेदियन मला, हो मला, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गोपाळकृष्ण महाराजांचं ठुमकत मुरडत हे लोण्याच्या गोळ्यासाठी लोणी मागणं. अरे पत्ता भी नहीं हिलता उसकी रजा के बगैर, त्या परमात्म्याच्या इच्छे बगैर पाणी हलत नाहीये. आणि तो परमात्मा लोण्याच्या गोळ्यासाठी गोपिकेंकडे आग्रह धरतो. आणि गोपिका गोपाळकृष्ण महाराजांना नाचण्यासाठी सांगते आणि गोपाळकृष्ण महाराज त्या लोण्याच्या गोळ्यासाठी नाचतात. अद्भुत आहे, अद्भुत अवतार ही अद्भुत, दत्तात्रय महाराजांचा अवतार ही अद्भुत. हे विश्लेषण मी याच्यासाठी करतोय की पहा कशी अद्भुतता असते. एकमेवा द्वितीय, इनक्रेडिबल त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये. अद्भुतता. तुम्हाला मला सगळं काही दिलं तरी अजून आपण म्हणतोच आमच्या मताला काही कळत नव्हतं. त्या हायवेची जमीन घेतली असती त्या टायमाला 500 रुपये एकराला भेटत होती, पण त्यांनी घेतली नाही. तर करोडोची जरी भेटली असेल तर ते अजून राहतेच. अद्भुतता ईश्वर अवतारामध्ये, अद्भुतता निरागसता या बालरूपामध्ये. ईश्वर अवतारांचे पहिल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनोहरच रूप राहिलेलं आहे. गोपाळकृष्ण महाराजांचंच नव्हे, दत्तात्रय महाराजांचंही तसंच आहे. गौरवर्णीय मूर्त गोपाळ दत्तात्रय महाराजांची, अवधूत मूर्ती, दिगंबर वेश. हिंदीमध्ये म्हणतात, जय गुरुदत्त अवधूत मारे स्वटात भाग्यभूत. दत्तात्रय महाराजांचे अवतारच कसं आहे. गोपाळकृष्ण महाराजांच्या अवतारामध्ये विशेषता कशी वेगळी आहे. आपण हे राज्य केले आणि भक्ताकरही करले. आपण स्वतः राज्य केलं. राजे यदू घराण्याचे राजे द्वारका स्थापन केली
राजे म्हणून राहिलेले आहेत. आणि भक्ताला सुद्धा म्हणजे अर्जुनाला सुद्धा पांडवांना सुद्धा हस्तिनापुरात सगळं इंद्रप्रस्थही राज्य दिलं, एवढा पूर्ण भारतवर्षाचंही राज्य दिलं. दत्तात्रय महाराजांचं मात्र वेगळं आहे. ऋषिकेश आहे, सर्वसंग निसंग परित्याग केलेला आहे, निसंग आहे तो. कशाचाही संग नाही, संग्रहच नाही त्या ठिकाणी. 24 गुरु मध्ये सांगत असताना तुम्हाला सगळे सांगेल का कशी निसंगता, कसे 24 गुरु दत्तात्रय महाराजांनी का आणि कशामुळे बनवलेले आहे. ही दत्तात्रय महाराजांची विशेषता. जटा जटा ज्योतश्री, मुकुट झळाळे. दत्तात्रय महाराजांच्या चेहऱ्यावर एक आभा आहे, दिगंबर वेश आहे. अंबरला त्यांनी वेश बनवलेला आहे. खाली चार कुत्रे आहेत, एक गाय आहे, हातामध्ये कमंडलू आहे. काय मनोहर रूप आहे. चिरायो स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रया. चिरायो स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रया. चिरायो स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रया. चारही युगामध्ये आहे. अवतार आणि चिरायू अवतार फरक आहे. अवतार झाला म्हणजे अवतरलेले आहेत काही कार्य प्रयोजनासाठी. चिरायू अवतार आहे, आल्यानंतर पुन्हा आपल्या स्वग्रही निजधामाला पुन्हा गमन नाही. स्वयंभू अवतार, स्वयंभू म्हणजे स्वतः, त्यांना कोणता गुरु नाही. गोपालकृष्ण महाराज आहेत, त्यांनी गुरु बनवले, निमित्ताला होईना का संदीपानी गुरु आहेत. चक्रपाणी महाराज आहेत, त्यांनी दत्तात्रय महाराजांना गुरु बनवलेले आहेत. गोविंद प्रभू आहेत, त्यांनी चक्रपाणी महाराजांना गुरु बनवलेले आहेत. झाले ना, अवतार परंपरा आहे. स्वयंभू आहे दत्तात्रय महाराजांचा अवतार हा स्वयंभू. अवतार झाला स्वयंभू, स्वतः आलेले आहे. आता ही कथा स्वयंभू कशी आहे ही आपण दत्त जन्माला घेऊया. पण कथा सुरुवात करत असताना आज कथा महात्म्य जी असतं, कथा महात्म्यामध्ये दत्तात्रय महाराज ही इतर अवतारापेक्षा वेगळे कशी आहे आणि दत्तात्रय महाराजांची कथा ऐकल्यानंतर काय होतं. जसे तुम्ही भागवतामध्ये धुधुकरीची कथा किंवा गोकर्णाची कथा ऐकता की गोकर्णाने आपल्या भावाला मुक्त करण्यासाठी भागवत केलं आणि धुधुकरीला त्या पाप योनीतून भूत योनीतून मुक्त केलं, अशी कथा आपण भागवतात ऐकतो. पण दत्तात्रय महाराजांची कथा मात्र अशी ऐकत असताना अनेक जन्मांचं पाप, अनेक जन्माचं हाडात गळतलेले जे पाप आहेत ते सुद्धा धुवून निघत असतात. हे आवाज जिथपर्यंत जाते ना
तिथपर्यंत ज्यांच्या ज्यांच्याही कामी पडते ते दत्त नामानेच. दत्त म्हणजे देणारा दाता आहे तो, दाता आहे. तिथं मागायची गरज नाहीये. त्यांच्या समोर फक्त मौन अवस्थेमध्ये तुम्ही उभे राहा. स्वयंभू अवतार, अवतार घेत असताना स्वयंभू आहे. भक्ताची जाण येते त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याला काय हवंय, ते स्वयंभू अवतार स्वतःच ओळखतात, जाणतात. ते का भलेही उशिरा भेटला असेल, उशिरा भेटेल, पण भेटेल तर कायमस्वरूपी भेटेल. काही काळापुरतं नाही भेटणार, भेटणार तर कायमस्वरूपी भेटणार. झाला की झाला असतो, उद्धरलास. अमोघ दर्शन आहे आणि दर्शन झाला की त्याचा उद्धार हे निश्चित आहे. दुसऱ्या ठिकाणी मात्र प्रयत्न करावे लागतील. शाब्दज्ञान करावं लागेल, अप्रोक्ष करावं लागेल, विशेष करावं लागेल, मग कुठे प्राप्ती होईल. इथे मात्र तसं नाही. इथे मात्र आला, दर्शन झालं की उद्धरला. दर्शन होतच नाहीये. दर्शन घेण्यासाठी, होण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत. हे नियमाचं पालन जर केलं तर नक्की दत्तात्रय प्रभू सहज आणि सुलभ आहे. चांगदेवटांना आणि दखले म्हणून भक्त होऊन गेलेले आहेत. त्या भक्तांना ज्यावेळी दर्शन दिलं तर स्वामींनी, चक्रधर स्वामींनी त्यांना सांगितलं होतं, दत्तात्रय महाराजांची आख्यायिका सांगत असताना सांगितलं की दत्तात्रय महाराज कोणाला दर्शन देत नाही, पण त्यांनी आग्रह झाला की आम्हाला जायचं आहे, आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळी भगवान श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात, जा तुम्ही, हरकत नाहीये, तुम्हाला भेटतील. ते कुठे भेटतील? सह्याद्रीच्या पर्वतामध्ये माहुरगडावर तुम्ही जा, त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आहेत. पण पेना मेना जावे, उपेन न करावे, सगळे संबंधियाच्या घराणा जावे, भिक्षा करून भिक्षा मागून खावे, हे नियम सांगितलेले. हे नियम आम्हाला होत नाही. नियमात राहिला की सगळ्या गोष्टी सहज आहेत. नियम आमच्याकडून होत नाहीये. दर मजल जा. एका ठिकाणी मुक्काम करू नका, सगळे संबंधियाकडे नका जाऊ, भिक्षा मागून खा, हे नियम त्यांना सांगितले गेले. पण भक्तांना कुठे झालं? भक्त स्वामींचे दर्शन घेऊन निघाले दत्तात्रय महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी. मध्येच एका ठिकाणी गेले तर पाहुण्याचा गाव होता. चांगले मठ महाराज दाखल्यांना की चला अरे पाहुणे येत, आता पुन्हा दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर पुन्हा भेट होती नव्हती, पाहुण्याला भेटून घेऊ. ते म्हणाले, देवानं सांगितलं ना आपल्याला जायचं नाही तिथं. अरे आपल्याला घरी थोडंच जायचंय, आपल्याला त्याला रस्त्यातच भेटू, त्याला सांगू की आम्ही दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला चाललो. म्हणाले मग चला म्हणाले. आणि योगायोगाने पाहते निघाले, बाजारातून जातात, समोरून पाहुणे भेटतात. अरे केव्हा आले? ते म्हणाले आत्ताच आलो. कुठे निघाले? म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला. तर झालं तुमची अचानक इथे भेट झाली, आता आम्ही निघालो, पुन्हा भेट होईल न होईल काय सांगता येत नाही. अरे काय म्हणाले, घरीच चला, तुम्ही पाहुणे आमचे, असे भेटून असे रस्त्याने भेटून कुठं जात असते का? चला घरी. त्याने आम्हाला सांगितले देवानी घरी जायचं नाही. अरे बाबा घरामध्ये नका येऊ, बाहेरून तर भेटा, बाहेरूनच बोला, बाहेरूनच जा. बरं काही हरकत नाही, चला. घरापर्यंत आले, लगेच बाईला हाक मारली, बाई अरे पाहुणे आले, पाहुण्यासाठी काय पाय धुवायला पाठ वगैरे आणलं ना, पाणी वगैरे आणलं ना, पाय वगैरे धुतले. ते म्हणजे बस झालं, आता पाहिलं ना, हुशारी विचारली, सगळे सुखरूप आहे, आता जाऊ द्या. ते म्हणाल नाही, असे कसं दरवाजातून जाता काय, आतमध्ये या, चहा पाणी तर घ्या. चहा घेण्यासाठी आतमध्ये बोलवलं, पाणी पिण्यासाठी आतमध्ये बोलवलं. पाणी दिल्यानंतर ती म्हणाली, असं आता पाहुणे आले, पुन्हा तुम्ही दत्तात्रय महाराजांकडे झाले, पुन्हा भेट होईल न होईल. बाई काय असेल तर काही स्वयंपाक वगैरे पटकन यांना वाला. बाईनी लगेच काय होतं ते घेतली, चटणी भाकर आपली, काही थांबा म्हणाले, गरम गरम बनवते. लगेच 5-10 मिनिटाच्या वर तुम्ही थांबू नका. लगेच चपाती भाजी वगैरे बनवली, समोर वाढली. वाढताना तूप वगैरे वाढलं गेलं, जागदी आलं, तिथंच झोपले. पलंगी भेटलं, पाहुण्याकडे जाऊ नका तेही भेटलं, भिक्षा मागून खायला सांगितली तेही नाही झालं, तिथंच झोपले. थोड्या वेळानंतर शेवाळलं, जागा झाली, जाग आली, एकमेकाला उठून आली, उठ काय झालं म्हणाले. ते म्हणाले काय झालं? आणि ते म्हणाले आपल्याला जायचं ना दत्तात्रय महाराजांच्या भेटीला. ते म्हणाले झालं दर्शन आता. ते म्हणे कसं? अहो ते म्हणाले पाहुण्याकडे जाऊ नका म्हणून सांगितलं, आपण पाहुण्याकडे आलो. भिक्षा मागून खायला सांगितले, आपण यांच्या घरी तूप भाकर खाल्ली, तूप भात खाल्लं. भात सुपतीवर झोपू नका सांगितलं, भात सुपतीवर झोपलो.
मुक्काम करू नका म्हणजे आपल्या मुक्कामात संध्याकाळची वेळ आहे. आता कुठे जाता कोणाच्या इथं, आता कुठे जाता दुसऱ्या कामाला, चला म्हणाले वापस. अशी अवस्था होते. आणि मात्र ते जर ते निघाले असते आणि आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जर दत्तात्रय महाराजांच्या भेटीला जर पोहोचले असते, मग देवाचं दर्शन दुर्लभ होतं की सुलभ होतं? सुलभ होतं, सहज होतं. पण नियमामध्ये आम्हाला भागता येत नाही. नियमात भागले, नियमात राहिलं की ईश्वर सहज सुलभ आहे. म्हणून सांगितलेलं वाक्य ही सृष्टी माझी देव दुर्लभ ते तेव्हा ते आठवितात होतो. देव दुर्लभ नाहीये, देव तर सुलभ आहे. फक्त आम्हाला नियमाप्रमाणे राहता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. देव सुलभ आहे, सहज भेटतो देव. पण आमचे प्रयत्न अप्रयत्न, आमचे प्रयत्न तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि आमचे प्रयत्न जर तिथपर्यंत पोहोचले तर परमात्मा आमच्या जवळच आहे. कायम उद्धार पावेना, काय कृपा कर्ण नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कायम उद्धार पावेना, काय कृपा कर्ण नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. हो, आणि भेटलं तरी आम्ही ओळखू शकत नाही देवाला. कोणी ओळखलं? गोपाळ कृष्ण महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी समोर आहे. येईल आता 1 तारखेला एक गीता जयंती आहे, त्या दिवशी तुम्हाला सांग. पूर्ण संग्रामामध्ये, रणसंग्रामामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये गोपाळ कृष्ण महाराजांनी गीता सांगितली. किती लोकांनी पाहिली, किती लोकांनी ऐकली. प्रत्यक्ष गोपाळ कृष्ण महाराज त्या ठिकाणी आहे. किती जणांनी ओळखलं त्यांना? कोणी परमेश्वर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, कोणी ओळखलं नाही. अहो, दुर्योधन तर गोपाळकृष्ण महाराजाला बंदी बनवायला गेला. शिष्टाई करण्यासाठी आलेले गोपाळकृष्ण महाराज आणि त्यांना बंदी बनवायला जातो. सैनिकाला आज्ञा देतो, अरे हा शांतीदूत बनून आलेला आहे, धरा याला. भीष्म विरोध करतात. तरी आज्ञा देणारा आज्ञा देतोय दुर्योधन, सांगतोय सैनिकाला धरा गोपाळकृष्ण महाराज. अरे देव असा आकळल्या जात नाही, देव असा जाणल्या जात नाही. हस्तिनापूरच्या त्या राजसभेमध्ये ज्यावेळेस धरायसाठी आलेले सैनिक, काय झालेलं आहे चमत्कार. गोपाळ कृष्ण महाराजांनी इतकं दिव्य स्वरूप आपलं दाखवलेलं आहे, इतकं दिव्य स्वरूप केलेलं आहे की डोळे घेतले सगळ्यांचे. पाहू शकले नाही, धरू शकले नाही. धरणं तर फार लांबची गोष्ट राहिलेली आहे. आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये एक गवळण आलेली आहे. त्या गवळणीमध्ये एक वाक्य आलेलं आहे, जो ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही त्यासी धरू पाहता, तो कैसा लागेल हाता. अरे जो ब्रह्मविधीचा जनिता आहे, सृष्टीचा मालक चालक जगत नियंता आहे, त्या परमात्म्याला तुम्ही आपल्या शक्तीने आखू शकत नाही, तुम्ही आपल्या धनाने त्याला आखू शकत नाही. ईश्वराला आकळण्याचा, ईश्वराला जवळ करण्याचा परमोच्च उपाय म्हणजे ईश्वराची भक्ती आणि ईश्वराच्या ठिकाणी असलेली लीनता, ईश्वराच्या ठिकाणी समर्पणता आहे. हे जर तुम्ही केलं तर परमात्मा आपल्या जवळ आहे. हे आमच्याकडून होत नाही. आम्ही सांगतो आम्ही पंगत घालू, लाखो रुपये खर्च करू, आम्हाला देव भेटावा. मी करोडो रुपये देतो, देव मला भेटावा. देव कधीच भेटता.
देव तुम्ही ज्याच्यासमोर तेवढ्या लीनतेने जाल, तेवढे समर्पणतेने जाल, तेव्हा परमात्मा तुम्हाला भेटेल. आणि त्यातल्या तर दत्तात्रय महाराजांचा अवतार तर महाभयंकर. ते स्वतःच ऋषी आहे, निसंग आहे, अंतर्बाह्य निसंग. बाहेरही काही संग नाही आणि अंतरामध्येही काही संग्रह नाही. त्या ठिकाणी तुमचं धनद्रव्य कामी येणार नाही, त्या ठिकाणी तुमची भक्तीच हवी आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणेच वागणं आहे, तर परमात्मा दत्तात्रय महाराजांचं दर्शन आहे. दत्तात्रय महाराजांनी, मी आता बाबांनी बसल्यानंतर बाबांनी मला एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, नांदेडकडे एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक मुलगा एका झाडाखाली नित्य नेमाने दररोज जायचा आणि दत्तात्रय कवचाचं पारायण करायचं. एकांतामध्ये बसून दत्तात्रय महाराजाला आळवायचा, दररोज दत्तात्रय कवचाचं पारायण करायचं. एक दिवस अचानक त्याला दत्तात्रय महाराजांचे श्रीचरणापासून कमरेपर्यंत दर्शन झाले. त्याने मला गावाचं नावही सांगितलं, ज्या ठिकाणी एक पोथी आमची झालेली आहे. दायबाबा ज्या ठिकाणी त्या गावाला राहतात, त्या गावची कथा आहे, गोष्ट आहे. दत्तात्रय महाराजांचे पायापासून श्रीचरणापासून ते कमरेपर्यंत दर्शन झालेलं आहे. अत्यंत विशाल अशी मूर्त पाहिल्यानंतर तो मुलगा तिथंच मूर्छित झाला. मूर्छित म्हणजे 3 दिवस मूर्छितच राहिला, जागच नाही आली त्याला. त्या टायमाला जर दम धरून त्यांनी पाहिलं असतं तर प्रत्यक्ष दत्तात्रय महाराजांचं दर्शनच झालं असतं. त्या ठिकाणी त्या मुलांनी कोणतं धन दिलं होतं, कोणती द्रव्य दिलं होतं, काय दिलं होतं, काही दिलं नव्हतं. फक्त आपली बुद्धी, आपलं मन, आपली वाचा त्यांच्या श्रीचरणावर समर्पित केलेली होती. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा पुनरपि संसार येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा मन हा मोगरा अर्पुणीश्वरा पुनरपि परमात्मा जर हवे असेल, मनाला मोगरा बनवावं लागेल. मोगरा जसा नाजूक असतो, सुगंधी असतो,
मोगऱ्याला तुम्ही हातामध्ये जवळ घेताल आणि त्याला चुरघळण्याचा प्रयत्न करताल, मोगरा राहणार नाही. मोगऱ्याचा वास राहील पण मोगरा राहणार नाही. मन हा मोगरा अर्पणे ईश्वरा. मनाला जर बनवायचं असेल तर मोगऱ्यासारखं बनव, दुर्योधनासारखं नव्हे. दुर्योधनासारखं नको. अहंकारी ग्रसित असलेला दुर्योधन देव नाही भेटला. देव कोणाला भेटला? ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी भीती आहे, ज्या ठिकाणी समर्पणता आहे, असं ज्या ठिकाणी मन आहे त्यांना परमात्मा भेटला. मन हा मोगरा अर्पणे ईश्वरा. अरे असे मोगरण्य हा मन ईश्वराच्या चरणावर समर्पित कर. मन हे शेवंती. हो, मन हे शेवंती सारखे आहे. तो शेवंती सारखं मन ईश्वराच्या चरणावर समर्पित करा. काय होईल त्याने? पुनरपि संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पणे मनसाचं कोमल व ईश्वराच्या चरणावर समर्पित कर. पुनरपि संस्कृती, संस्कृती म्हणजे संसार येणे नाही. तुझा उद्धार निश्चित आहे. पण त्या ठिकाणी अहंकाराने जाशील, गर्वाने उन्मत्त होऊन जाशील. आणि परमात्मा माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ करत संपत्ती आहे, द्रव्य संपत्ती आहे, धन आहे, सोनं आहे, चांदी आहे, मी देवाच्या वचनाबरोबर देईन देवाला. अरे देवाला काय देतोस? तुझ्याकडे आहे काय? मरमर स्वच्छ जीवात होते काय असे मा काय दिस. आमचे कीर्तनकार मला सांगत असतात, हातामध्ये दोनच मोदे आहे, एक लग्नाची, एक मांडव परतनीची, पातवाड आमटीवाड, दोनच अंगठ्या आहे. तोच फिरवत राहतो. काहीच काय आलीच आमच्याजवळ तुच्छ आम्हीची. आमच्याजवळ काय आहे? तर मन आहे मोगऱ्यासारखं. तो ईश्वराला अर्पण कर. मन हे तुळसी वाहू ऋषिकेश. तुळशीसारखं पवित्र मन तो ईश्वराला समर्पित कर. तो जर समर्पित करशील, तो जर मनःपणे देवाला देशील, तर पुनरपि संस्कृती येणे नाही. पुन्हा या जन्माला येणे नाही. उद्धारच निश्चित आहे. गीतेमध्ये सांगितलं, उद्धरेद आत्मन आत्मानं आत्मानं मौसादेत आत्मैव आत्मबंधुर आत्मैव रिपुरात्म. मन देवाला समर्पित जर असेल तर ईश्वर सुलभ आहे. हिंदीमध्ये म्हणतात, अरे मन गया तो जाने तो मत जाने तो शरीर नहीं खींचा बांध तो कहा लगेगा ती. देवाला समर्पित कर रे मन. देवाला समर्पित कर. उद्धार जर करून घ्यायचा असेल, जीवाचं कल्याण जर करून घ्यायचं असेल, तर ईश्वराशिवाय तरणोपाय नाही. आणि असा हा अवतार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सहज सुलभ झालेला आहे. गावामध्ये देवाचं मंदिर आहे, दत्तात्रयाचं मंदिर आहे. आम्हाला समजतंय तुम्ही संसारात आहात. संसारात तुमच्या मागे फार व्याप आहे. नारद मुनीची कथाही आम्ही सांगतो लोकांना, आम्हालाही समजतंय. नारद मुनी एकदा देवाजवळ गेले. ते म्हणाले, देवा काय म्हणाले, खाली सगळं चाललंय, तुझं नाव घ्यायला कोणी तयार नाही. देव म्हणाले, जाऊ दे रे, संसारिक माणसाच्या मागे महाभयानक व्याप असतात. नाही पण असं चांगलं नाही. मी देवळामध्ये गेलो, तिथं पाहिलं तर कोणी गप्पा मारतोय, कोणी संसाराच्या गोष्टी करतोय. देवामध्ये देवासाठी आलंच कोण? तिथं सगळं त्यांच्याच व्यापात आहे. देव म्हणाले, असं करा नारद मुनी, ती वाटी भरून तेल घ्या आणि देवाला 108 प्रदक्षिणा मारा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
वाटीतलं एकही थेंब खाली पडलं नाही पाहिजे. आणि तुमचं जे जप चालू आहे ते नारायण 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 करत राहा. मंत्र विसरला नाही पाहिजे. वाटी घेतली, हाताच्या हातावर ठेवली, एका हातामध्ये तंबुरा घेतला, नारायण 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 करत राहिले, पण लक्ष मात्र त्या वाटीकडे राहिले. ते देवाने सांगितलं एक थेंबही खाली पडलं नाही पाहिजे. त्या व्यापामध्ये ते पडू नये, थेंब एक खाली पडू नये म्हणून नारायण नारायण करणारे, सुरुवातीला नारायण नारायण करणारे ते विसरून गेले. त्या वाटीकडेच राहून चक्रा मारत राहिले, प्रदक्षिणा मारत राहिले. देव समोर आले, झालं का म्हणाले नारायण नारायण तुमचं? ते म्हणे विसरलो ना नारायण नारायण करायला. ते म्हणे का? ते नारायण नारायण करत राहिलं असतं हे पडलं असतं ना, म्हणाले वाटीतलं तेड पडून गेलं असतं ना. ते म्हणाले मग एक सांग, अरे संसारी माणसाच्या मागे एवढा व्याप आहे, आणि त्या व्यापातून ते जर परमात्म्याचं नाव घेत असतील, मंदिरामध्ये येत असतील, तर फार मोठे आहे ना. म्हणाले आम्हाला समजत नाही, संसारामध्ये तुमच्या मागे व्याप आहे, पण त्या व्यापातून सुद्धा आपल्याला वेळ काढावाच लागेल, द्यावाच लागेल. जर तुम्ही वेळ काढता, देवाकडे येताल, तर देव तुमच्याकडे पाहिजे ना. म्हणून तुम्हाला सांगत असताना मी सांगितलं, दर्पण में मुख और संसार में सुख होता नहीं इसलिए दिखता है. सारी दुनिया भजन बिना कैसे तरियो, भजन बिना, भजन बिना कैसे तरियो रे. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, 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 अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. मिट्टी का एक नाग बनाया लेके उसमें पुतरियो, मिट्टी का एक नाग बनाया लेके उसमें पुतरियो. सबका नाग जब बाहर निकला, सबका नाग जब बाहर निकला, लेला की भूल करियो रे. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. मिट्टी का एक सांप बनाया, उसकी पूजा करिए. जिंदा नाग सब सामने देखे तो काटे लेकर भगाइए. भजनाशिवाय तरण उपाय नाही. भजन करावंच लागेल. आहे व्याप आहे, सत्य आम्ही मानतोय, तुमच्याही मागे व्याप आहे, सगळ्यांच्याच मागे व्याप आहे, पण तरी त्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागेल, ईश्वराकडे जावंच लागेल. ईश्वराकडे जाण्याशिवाय तरणोपाय नाही हो. ईश्वराची कथा श्रवण करावीच लागेल, ईश्वराच्या मंदिरात जावंच लागेल, साधू संतांच्या संगतीमध्ये जावंच लागेल. तुम्ही त्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करता, सुख तिथे नाही. सुख कुठे आहे? सुख साधू संतांच्या संगतीमध्ये आहे, सुख देवाच्या मंदिरामध्ये आहे, सुख भजनामध्ये आहे, सुख कीर्तनामध्ये आहे. कीर्तनात या, भजनात या, साधू संतांच्या संगतीमध्ये या, तर सहज ईश्वर आपल्याला जवळ आहे. साधू संतीचे काय संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख.
साधू संतांचं रूप आहे, ऋषी मुनींचं रूप आहे. साधू संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही ते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना या कलियुगी मज निरंतर जागविती. नेहमी मला जाग करतात, सांगतात, पण आपण मात्र विसरून जातो. विसरू नका. दत्त नामाचं कीर्तन करा. आता तुम्हाला कथेमध्ये सांगेल मी, दत्त नामाचं कीर्तन करत राहिलं तर सहस्त्रार्जुनला काय भेटलं, आरवक राजाला काय भेटलं, देव ऋषींना काय भेटलं, सगळे दत्तकथेमध्ये येईल. आता दत्तात्रय महाराजांची एक विशेषता आहे असं, ज्या ज्या वेळी दत्त नामाचा गजर केला गेला, आर्ततेने हाक मारल्या गेली, दत्तात्रय महाराज सुलभ दत्त म्हणून उभे राहिलेले. आपली सहज म्हणी आपण एक आहे आपल्या प्रचलित याच्यामध्ये, दत्त म्हणून उभे राहत. दत्त म्हणजे अचानक, अचानक येतात, असं सांगत नाही, अशी काही जाणीव होत नाही, सहज येतील आणि दत्त म्हणून उभे राहतील. समोर आला, पाहिलं, ईश्वराच्या रूपाला तर आपण पाहू शकत नाही. नतुमाम शक्यसे द्रष्टू म्हणे नाही वसु चक्षुषा, दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये मी हेच सांगितलंय गोपालकृष्ण महाराज. अर्जुन म्हणतो, देवा मी तुम्हाला पाहू शकत नाही, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. हो, देव म्हणाले तुम्हाला ओळखू शकत नाही. तू या साध्या डोळ्यांनी, या चावड्याच्या डोळ्यांनी, या चर्मचक्षुनी मला पाहू शकत नाही. तुला जर मला पाहायचं असेल, दिव्य ददामी ते चक्षु, मी दिव्य चक्षु तुला देतो, त्या चक्षुने तू मला पाहू शकशील. न तुमान शक्य से दृश्य, हे शक्यच नाहीये की ह्या डोळ्यांनी आम्ही परमात्म्याच्या स्वरूपाला पाहू. मग कोणत्या डोळ्यांनी पाहता येईल आम्हाला? दिव्यम ददामी ते चक्षु, दिव्य ददामी म्हणजे देईन, चक्षु म्हणजे डोळे. दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम, ईश्वराच्या स्वरूपाला तू तेव्हा पाहू शकशील जेव्हा ईश्वराची कृपा होईल. तोपर्यंत आम्ही देवाच्या स्वरूपाला पाहू शकत नाही. मग तुम्ही म्हणता दत्तात्रय महाराजांविषयी एवढं तुम्ही सांगत बसले की दत्तात्रय महाराज दर्शन देतात. दर्शन दिलेलं आहे, पारधी वेशामध्ये दिलेलं आहे, मातंग वेशामध्ये दिलेलं आहे, बालरूपामध्ये दिलेलं आहे, बाळ रूप होऊन दिलेलं आहे, फकीराच्या वेशामध्ये दिलेलं आहे. मग हे काय दर्शन दिलेलं आहे? दत्तात्रय महाराजांची ही विशेषता, आपल्या दिव्य स्वरूपामध्ये त्यांनी कोणाला दाखवलं नाही. आता तुम्हाला जी कथा सांगितलेली आहे, त्या मुलांनी झाडाखाली बसून दत्तात्रय कवचचं पारायण करत राहिला आणि स्वरूप दाखवल्या गेलं तर नुसतं कमरेपर्यंत स्वरूप दिसलं. ते भयानक रूप पाहिल्यानंतर एवढं विशाल आणि अकराळ विकराळ तो त्या ठिकाणी मूर्छित येऊन पडला. ईश्वराच्या स्वरूपाला आम्ही कसं पाहू शकणार? गोपालकृष्ण महाराजांचं पहा. गोपालकृष्ण महाराज जेव्हा मथुरेमध्ये अवतार धारण केला, अचानक देवकीच्या त्या कुसंगी मांडीवर ज्यावेळेस अवतार येतात ना, आणि लहान मुलगा जसा पहिले आळस येतो, आळसच म्हणतात ना, ज्याला जांभई म्हणतात, जांभई म्हणून अवताराने दिली. मातेने वात्सल्य स्वरूपाने त्या मुखाकडे पाहिलं, श्री मुखाकडे पाहिलं अवताराच्या. त्या जांभई देत असताना मुखामध्ये विश्वरूपाचं दर्शन झालं. आणि विश्वरूपाचं दर्शन झाल्याबरोबर देवकी माता मूर्छित झाली, असं श्रीकृष्ण लीला सांगते. देवकीत झाली असं नव्हे, माती खाणारे गोपालकृष्ण महाराज बलराम दादा ज्यावेळेस सांगतात आईला, आई हा पाय माती खातोय, आई जवळ जाते, दोन्ही हात धरते, कान धरते. देवाचे कान धरायला सुद्धा आई व्हावं लागतं. सहज कसं कोण कान धरेल? आई कान धरते, आकर म्हणून हातामध्ये काडी घेते, सांग माती खाशील काय? नाही आई मी माती नाही खाल्ली म्हणून आकर म्हणून दाखवतात.
जसं मुख उघडलं गेलं, श्रीमुख उघडलं गेलं, त्या मुखामध्ये यशोदेला सुद्धा गोपाळकृष्ण महाराजांनी विश्वरूप ज्यावेळेस यशोदेने पाहिलं, यशोदा मूर्छित होऊन पडली. तिसरं उदाहरण मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. शिष्टाई करण्यासाठी आलेले गोपाळकृष्ण महाराज आणि त्याला बंदी बनवण्याची आज्ञा देणारा तो दुर्योधन सैनिक ज्यावेळेस गोपाळकृष्ण महाराजाला धरण्यासाठी येतात आणि गोपाळकृष्ण महाराजांचं दिव्य स्वरूप त्या ठिकाणी दाखवतात, सगळ्यांची डोळे दिपले. भीष्मदेव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, आता आंधळाच, मोहानीच आंधळा, डोळ्यांनी आंधळा होता. फक्त दोघा जणांनी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन गोपाळकृष्ण महाराजांना हात जोडलेला, एक विदुराणी आणि एक भीष्मदेवानी. बाकी सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी दिपल्या गेले. एव्हाना दुर्योधन, कर्ण, दुशासन पाहू शकले नाही स्वरूपाला. चौथ्यांदा गोपाळकृष्ण महाराजांनी ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं, ज्यावेळेस गीता सांगितल्या गेली, एरवी सामान्य स्वरूपामध्ये राहणारे ईश्वराला ओळखू शकले नाही. पण ज्यावेळेस स्वरूप दाखवलं त्यावेळेस त्यांनी त्यांना पुढे दिसलं. विश्वरूप कोणी पाहिलं? जेव्हा दिव्य चक्षु दिला गेले तेव्हा अर्जुनाने पाहिलं. अहो, अक्षयणी सेना कितीतरी अक्षयणी सेना, 11 आणि 7, 18 अक्षयणी सेना त्या ठिकाणी उभी आहे. कोणाला दिव्य स्वरूपाचं दर्शन नाही, फक्त अर्जुनालाच विश्वस्वरूप दिसलेलं आहे. यथा नदीना बहुंब मेघा बहु, जसे आहेत त्या ठिकाणी सगळं आहे देवा, त्या ठिकाणी त्यांना दिसलं. बाकी देव कोणाला दिसलाय? देव कोणाला दिसला नाही. मग देव दिसत नाही, देव भेटत नाही असं म्हणावं का? ज्यांना भेटलंय त्यांची तर ख्याती, त्यांच्या कथा, त्यांच्या निळात आपण सांगतोय, कथा सांगतोय. दत्तात्रय महाराजांचं मात्र वेगळं. जसं ह्या अवताराने गोपाळकृष्ण महाराजांनी एकच रूप धरलंय. बालपणापासून तरुण वयामध्ये आले, त्याच्यानंतर शेवटच्या रणक्षेत्रामध्ये किंवा द्वारकेमध्ये एकच प्रकारचं रूप होतं त्यांचं. बाल्यावस्था, तरुणावस्था, मध्यमावस्था. दत्तात्रय महाराजांचं कसं आहे? दत्तात्रय महाराजांच्या ह्या 400 किलोमीटरची एवढी ही पर्वतरांग आहे, सह्याद्रीच्या पर्वतामध्ये, तेवढ्याही पर्वतामध्ये आजही दत्तात्रय महाराजांचं विचरण आहे. आजही त्या ठिकाणी आहे. चिरायू अवतार म्हणून तर म्हणलेला आहे, चिरायू आहे. आजही या ठिकाणी जवळपास कुठेतरी असतील. पहा, तुम्ही कथा करत असताना कथा करणारा कथाकार सुरुवातीला नमन करत असतो. नमन करत असतो म्हणजे याचं काय कारण आहे? किंवा संप्रदायामध्ये सुद्धा दंडवत हो म्हणून सुरुवात केली जाते, का म्हणून केली जाते, हे आव्हान असतं. या ठिकाणी ही जी ज्ञान देवता आहे किंवा ज्यांची कथा आहे त्यांचं आव्हान असतं. त्यांना बोलवलं जातं. त्या ठिकाणी जोरजोरात श्लोक म्हणून ओरडून ओरडून सांगावे लागत नाही. त्या ठिकाणी नम्रतेने देवाला आव्हान करावं लागते की देवा, या ठिकाणी आपण यावं. दत्त माझा 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 माझा, दत्त माझा श्री श्री दत्ताचा, दत्त माझा 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 माझा, दत्त माझा श्री श्री दत्ताचा. माझा 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 माझा
दत्तात्रय महाराजांचे नाना वेशी क्रीडा अनंत जीवाचे उद्धरिले, त्यामध्ये ख्यात प्राप्त असलेले सहस्त्रार्जुन देवल ऋषी किंवा स्थान महात्मे आपण आता उद्यापासून ऐकणार आहोत. सगळ्यांनी यायचं, आनंद घ्यायचा आहे. तुम्हाला काही करावं लागतं काय? काहीच नाही, फक्त टाळ्या वाजवायच्या, श्रवण करायचंय, कीर्तन करायचंय, आम्ही जे सांगतोय ते ऐकायचंय. ते ऐकल्यानंतर घरी जाऊन पुन्हा चिंतन करायचं, मनन करायचं. जेवढं लक्षात राहिलं तेवढं राहिलं, नाही काही राहिलं तर पुन्हा तुम्ही मला सांगा. पुन्हा मी 7 दिवस तुमच्या जवळच आहे, पुन्हा तुम्हाला मी सांगा. भागवत कथा तुम्ही नेहमी नेहमी ऐकता. दत्त कथा तुम्हाला सांगत असताना आपण वाचायला पुस्तकही कमी आहेत, सांगणारेही कमी आहेत. म्हणून काही जर लक्षात नाही आलं तर पुन्हा तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला पुन्हा सांगेन. 7 दिवस आम्ही तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे, आम्ही आलेलो आहोत. पूर्ण दत्तमय वातावरण या ठिकाणी आपल्याला 7 दिवसामध्ये करायचं आहे. आज ज्यांना काही व्यापामुळे, काही कामामुळे जे येऊ शकले नाही, त्यांचंही फार फार धन्यवाद. उद्या त्यांनी यावं. आज आले त्यांचंही फार फार धन्यवाद, त्यांनी उद्या यावं. म्हणजे सगळ्यांना आपल्याला ह्या कीर्तनाचा आनंद घेता येईल. अशी ही दत्तकथा आहे. अत्यंत सरळ, सुलभ, रोचक आहे. तुम्हाला आवडेल, पचेल त्या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. अवघडच शिरणार नाही. दत्तकथा ऐकल्यानंतर 7व्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस तुमची प्रतिक्रिया मी ऐकेन, तुमच्या हातात माहित देईल, त्यावेळेस मला सांगा. एखादा प्रश्न मी विचारेन, त्यावेळेस तुम्हाला दत्तकथेमधलं ही कोण आहे हे तुम्ही जरी सांगितलं तर मला तरी असं वाटतं की माझं 7 दिवस या ठिकाणी राहणं कृतकृत्य झाल्यासारखं मला वाटतं. अशी दत्तकथा अत्यंत रोचकतेनं उद्या तुम्हाला सांडल्या मांडल्या आख्यायिका. परवा दिवशी तुम्हाला दत्तात्रय प्रभू महाराजांचा जन्मोत्सव, अवतार कसा दत्तात्रय महाराजांनी घेतलेला आहे ते सांगणार. 1 तारखेला पुन्हा तुम्हाला गीता जयंती आहे म्हणून गीतेवरही तुम्हाला सांगणार. 700 श्लोकाची संस्कृत मध्ये सांगितलेली गीता लवकर लक्षात येत नाही. अत्यंत सरळ आणि सुलभ भाषेत तुम्हाला गीतेचं सार सांगितलं जाईल. त्यानंतर सहस्त्रार्जुन, देवल ऋषी, अर्लक राजा, दत्तात्रय प्रभूंचे 24 गुरु हे या ठिकाणी सांगितले जातील. आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आता या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची आरती होईल. सगळ्यांनी उभं राहायचंय आणि दत्तात्रय महाराजांना अंतःकरणातून आठवण करायची. दत्तात्रय महाराजांनी या ठिकाणी यावं आणि आपल्याला दर्शन द्यावं अशी दत्तात्रय महाराजांना विनंती करायची. जय जय अवधूता प्रभुराया अवधूत